हॉटेल भाग्यश्री मालकाचा ग्राहकावर हल्ला, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल। मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलं आहे का की एका साध्या वादातून थेट हॉटेल मालकाने ग्राहकाला ढकलून दिलं आणि तो प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला? शहरातील चर्चित हॉटेल भाग्यश्री मध्ये घडलेल्या या घटनेने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका ग्राहकाने रात्रीच्या सुमारास हॉटेल भाग्यश्रीत जेवण केलं। जेवणानंतर बिलाच्या रकमेवरून ग्राहक आणि मालक यांच्यात वाद झाला। वाद चिघळत गेला आणि रागाच्या भरात मालकाने ग्राहकाला जोरात ढकलून दिलं। हा प्रकार इतका अचानक घडला की हॉटेलमधील इतर ग्राहक आणि कर्मचारी सुद्धा काही क्षणांसाठी थक्क झाले। ढकलण्यात आलेला ग्राहक खाली पडला आणि त्याला किरकोळ दुखापत झाली। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की सुरुवातीला दोघेही बोलत आहेत, पण हळूहळू वाद वाढतो आणि मालक रागाच्या भरात पुढे येऊन ग्राहकाला ढकलतो। काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की वादाच्या मूळ कारण फक्त बिल नव्हतं, तर आधीपासूनच ग्राहक आणि मालक यांच्यात तणाव होता। काहींनी मात्र मालकाचं समर्थन करताना सांगितलं की ग्राहकच आधी उचकावत होता। ग्राहकाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मालकाला चौकशीसाठी बोलावलं आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे। पोलिसांनी हॉटेलचा सीसीटीव्ही फुटेज जप्त केला असून त्यावरून योग्य कारवाई केली जाणार आहे। ही घटना समजताच परिसरात चर्चांना उधाण आलं आहे। काही लोकांनी सोशल मीडियावर मालकावर कारवाई करण्याची मागणी केली, तर काहींनी दोघांनाही समान दोषी ठरवलं। मित्रांनो, हॉटेलमधलं जेवण आणि मालक ग्राहक यांच्यात वाद ही गोष्ट काही नवीन नाही, पण वाद इतका वाढावा की मालकाने ग्राहकाला थेट ढकलून द्यावं आणि तो प्रकार सीसीटीव्हीत कैद व्हावा, हा प्रकार तुमचं मन हादरवून टाकेल। चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं हॉटेल भाग्यश्री। शहरातील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्री मध्ये रात्रीच्या वेळेस नेहमीप्रमाणे ग्राहकांची गर्दी होती। त्यातच एक ग्राहक आपल्या कुटुंबासह जेवणासाठी आला। जेवण झाल्यानंतर बिलाच्या रकमेत फरक असल्याचं त्याच्या लक्षात आलं। ग्राहकाने ही बाब वेटरला सांगितली, पण वेटरने थेट मालकाला बोलावलं। दोघांमध्ये शब्दांचा खेळ सुरू झाला। सुरुवातीला शांत असलेला संवाद काही मिनिटांतच वादात बदलला। वाद इतका चिघळला की मालक रागाच्या भरात पुढे सरसावला आणि ग्राहकाला जोरात ढकलून दिलं। धक्का बसल्याने ग्राहक मागे कोसळला आणि त्याला किरकोळ जखमा झाल्या। हे सगळं हॉटेलच्या सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसून आलं। मित्रांनो, या घटनेत खरंच कोण दोषी आहे असं तुम्हाला वाटतं? ग्राहक की मालक? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी थेट व सत्य घटनांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।